नमस्कार मैत्रिणींनो, कटोरी ब्लाऊजसाठी लागणारी पेपर कटिंग कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर मी इथं मापं लिहून घेतलेले आहेत। तर हा बघा, इथं आपण 38 चेस्टसाठी आपण इथं कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग करून घेणार आहोत। तर इथं सर्वात अगोदर आपण उंची बघायची। तर उंची इथं 14 इंच आलेली आहे। तर उंचीमध्ये आपल्याला इथे फ्रंट पार्टला 1.5 इंच प्लस करावं लागतं। तर सर्वात अगोदर मी इथे फोल्डेड साईडने 14 + 1.5 इंच म्हणजे 15.5 वरती मी इथं मार्क करून घेतलेला आहे। आणि या साईडला सुद्धा मी 15.5 वरती इथे एक मार्क करून घेत आहे। कटोर ब्लाऊजला फ्रंट साईडला आपल्याला योगपट्टी जॉईन करण्यासाठी 1 इंच लागतं आणि वरती अर्धा इंच शोल्डरला लागतं। त्यासाठी इथं मी 1.5 इंच प्लस केलेला आहे। बघा, सरळ मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता बघा, इथं शोल्डर इथं 5.5 वरती आहे म्हणजे 5.75। तर इथं मी 5.5 वरती शोल्डर टाकून घेत आहे। इथं एक मार्क केला। त्याच्यानंतरला आपण मुंडा खोली पण 5.5 इंचावरती इथं मार्क करून घेत आहोत। बघा, त्याच्यानंतर छाती आपली किती आहे तर 38 आहे। तर 38चा चौथा आपल्याला किती आला आहे तर 9.5 आला आहे। तुम्ही कॅल्सीवरती पण हे माप काढू शकता, मी इथे आधीच काढून ठेवलेलं आहे। तर बघा, इथं 9.5ला मी इथं एक मार्क केलेला आहे। त्याच्यानंतरला आपल्याला इथं 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे मी। तुम्हाला आवडीनुसार तुम्ही इथं 2 इंचसुद्धा घेऊ शकता, पण मी शक्यतो 1.5 इंच इथं घेते। बघा, त्यानंतर इथे आपण स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करून इथं बॉक्स करून या साईडला अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे। तर कंबर इथं आपली बघा 29 कंबर आहे आणि 29चा चौथा 7.25 इंच आहे। 7.25 पण तुम्ही बोलू शकता। तर इथं मी 7.25 वरती एक मार्क करून घेत आहे। बघा, इथे 7.25 वरती एक डॉट करून घेतला मी। त्यानंतर 1 इंचाचा आपल्याला टक्स टाकायचा आहे। त्यासाठी मी इथं 1 इंचावरती आणखी एक मार्क करून घेतला आणि 1 इंच झाल्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी टाकायचं आहे। बघा, इथं 1.5 इंचावरती एक मार्क करून घेतला। त्यानंतर हा डॉट आणि हा डॉट दोन्ही मॅच करून घ्यायचे, स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे। आता बघा, मुंड्याला आकार देताना आपल्याला मागचा मुंड्याचा आकार 1.5 इंचावर टाकायचा आहे। तर इथं मी 1.5 इंचावरती एक पॉईंट करून घेत आहे आणि फ्रंट साईडचा जो मुंडा असतो तो आपल्याला 1 इंचावर टाकायचा आहे। बघा, दोन्ही साईडला 2 डॉट करून घेतलेत। ही मेजर टेप अशा पद्धतीने ठेवायची, त्याला अशी डबल फोल्ड करायची आणि इथं एक पॉईंट करून घ्यायचा। आणि बघा, तुमच्याकडे जर असा फ्रेंच कर्व असेल तर त्या पद्धतीने आपल्याला हे पॉईंट मॅच करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने अतिशय छान शेप आपला फ्रेंच कर्वच्या साहाय्याने येतो। हातानेही हा शेप देता येतो, पण मी तुम्हाला आता इथं फ्रेंच कर्वच्या साहाय्याने दाखवत आहे। बघा, ही लाईन आपल्याला थोडीशी अशी खाली घेऊन जायची आहे, 2 डॉट किंवा 3 डॉट खाली। त्यानंतर आपल्याला आतल्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। बघा, इथंही असं मॅच करून घेतलं आहे आणि इथून असा आतल्या मुंड्याचा पण शेप मी देऊन घेतलेला आहे। आता गळ्याची रुंदी टाकूया। गळ्याची रुंदी इथं मी 2.25 इंचावर टाकत आहे आणि बघा, पुढचा गळा आपला इथे 6.5 इंचाचा आहे। तर वरती अर्धा इंच आपल्याला शोल्डर जॉईन करण्यासाठी लागणार आहे। तर मी इथं 7 इंचावरती गळ्याची उंची टाकून घेत आहे। 7 इंचावरती इथे एक मार्क केला। त्याच्यानंतर गळ्याची रुंदी इथं मी 2.5 इंचावर टाकत आहे। बघा, इथं एक डॉट करून घेतला। या पद्धतीने असा बॉक्स करून घ्यायचा। बघा, अशा पद्धतीने टेप फोल्ड करायची, तिथं एक पॉईंट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। बघा, आता आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायची आहे। तर बघा, या साईडनं आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। इथून 3 इंचावरती एक मार्क करायचा। त्याच्यानंतरला बघा, या साईडला मला आपण 4 इंचावरती एक मार्क करून घेत आहोत। त्याच्यानंतर पट्टी बघा, ही अर्धवट इथपर्यंत ठेवायची, थोडा भाग असा मागे ठेवायचा। इथून अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि इथून पुढे आपल्याला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे। आपण फ्रेंच कर्वच्या साहाय्याने पण हे देऊ शकतो, तर तुम्हाला आता मी दाखवते। बघा,
हा पॉईंट या पॉईंटला असं मॅच केला, छान असा योगपट्टीचा शेप आपला इथं तयार होतो बघा या पद्धतीने. आता आपण कटोरीचं माप टाकूया. तर बघा मी हे ब्लाऊजवरून माप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये याच्यावरती कटोरी आहे 5.5 इंचाची, तर 5.5 इंचाचा इथं मी मार्क करून घेतलेला आहे. आता बघा या पॉईंटपासून इथं आपल्याला वरती 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. वरतून बघा गळ्याच्या इथून आपल्याला 5.5 इंचावरती असा एक डॉट करून घ्यायचा आहे. आणि जो आतल्या मुंढ्याचा आकार आहे तिथं अशी टेप ठेवायची क्रॉसमध्ये आणि बरोबर इथं 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा. बघा आता हे 4 डॉट आपले तयार झालेले आहेत आणि हे 4ही डॉट आपल्याला असे मॅच करून घ्यायचे आहे. हलक्या हाताने हा शेप देत जायचा आहे. अतिशय सुंदर असा कटोरीचा आकार इथं आपला तयार होतो, बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा इथं कट करताना आपल्याला हा बाहेरचा जो मुंढ्याचा शेप आहे तिथून कट करून घ्यायचा आहे. बघा इथून बाहेर मुंड्याच्या शेपपासून हे असं मी कट करून घेतलेलं आहे. बघा आता आपल्याला हा पेपर सेपरेट करून घ्यायचा आहे आणि त्याला असं मध्ये मी कट करून घेत आहे. हे दोन्ही पार्ट सेपरेट केल्यानंतरला मी मागच्या भागाची उंची अर्धा इंचाने कमी करून घेणार आहे. बघा आणि आता हे आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे. मागचा भाग पण आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे. इथं मी योगपट्टी कापून घेतलेली आहे आणि बघा हा आतील मुंड्याचा शेप आहे तो इथं मी कट करून घेत आहे. बघा या पद्धतीने आपले हे पार्ट तयार झालेले आहेत. मागच्या पार्टची उंची मी आधीच अर्धा इंच कापून घेतलेली आहे. खालून मी तो अर्धा इंच कट करून घेतलेला आहे. आता बघा इथं मी 2.25 इंचावरती रुंदी टाकलेली आहे गळ्याची आणि उंची बघा मागच्या गळ्याची उंची आपली 10 इंच आहे, तर वरती शोल्डर जॉईंट करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच जाणार आहे. तर इथं मी 10.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी बघा मी इथं 2.5 इंचावर टाकत आहे आणि इथे 2.5 इंच टाकल्यानंतरला इथं आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे की असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथं गळ्याला आपला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला आवडेल असा कोणताही शेप तुम्ही देऊ शकता. बघा इथं आपल्याला आडवा टक्सची रुंदी आपल्याला इथं 4.5 इंचावरती मी टाकून घेतलेली आहे आणि उंची पण 4.5 इंचावर मी टाकत आहे. त्या टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला इथं अर्धा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि हा टक्स आपल्याला असा आखून घ्यायचा आहे. बघा मागच्या भागाची आता आपली ही कटिंग पूर्ण झालेली आहे आणि हे सगळे पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता बघा कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सांगते मी. तर सर्वात अगोदर असा मी एक पेपर घेतलेला आहे आणि असाच पेपर घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, ही कटोरी आपल्याला जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे. प्रत्येक छातीच्या मापानुसार कटोरी वेगवेगळ्या पद्धतीने वाढवली जातील. ज्यांची हेवी चेस्ट आहे त्यांना 1.5 इंच, त्याच्यापेक्षा जास्त चेस्ट असेल तर 2.25 इंच अशा पद्धतीने कटोरी वाढवली जाते आपली. तर बघा इथं आपल्याला 38 चेस्टसाठी 1.5 इंच वाढवायची आहे. या साईडला पण 1.5 इंच वाढवते. 1.5 इंचावरती आपल्याला दोन्ही साईडला डॉट करून घेतलेत. आता बघा हे दोन्ही डॉट आपल्याला दोघांचं सेंटर काढायचं. तर याला अशी टेप डबल फोल्ड करायची आणि मध्ये एक असा पॉईंट करून घ्यायचा.
मध्ये पॉईंट केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही मापं समान आहेत का ते बघून घ्यायचं. दोन्ही साईडला सेम अंतर आहे का, तर बरोबर आहे इथे. तर इथून बघा वरती आपल्याला 1.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे आणि खालीही आपल्याला इथं 1.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे. डॉट करून झाल्यानंतर स्केलच्या साहाय्याने आपल्याला इथून अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि बघा हा डॉट आपल्याला या डॉटशी मॅच करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा डॉट या डॉटशी मॅच करायचा आहे. बघा इथून आपल्याला इथं 1/2 इंच किंवा असं बघा टेप ठेवली तर इथं 1/2 इंच 3 पॉईंट असं आपण इथे वाढवून घ्यायचं आहे. तर इथे एक पॉईंट केला आणि इथं बघा तसा थोडासा गोलाकार असा शेप द्यायचा आणि इथं मध्यावरती बघा एक असा 1/2 इंचावरती डॉट करून घ्यायचा आहे आणि ही कटोरी वाढवत वाढवत आपल्याला पुढे जायचं आहे. इथं 1/2 इंचाची कटोरी थोडी हळूवार वाढवत आपल्याला 1/2 इंचापर्यंत मॅच करायची अगोदर. बघा इथून इथं आपल्याला 1/2 इंचापर्यंत आपण मॅच करत आलो आणि त्याच्यानंतर ती आपल्याला इथं या पॉईंटजवळ मॅच करत न्यायची. अशी अतिशय सुंदर असा आकार तयार होतो इथं आपला आणि शिवल्यानंतर अतिशय सुंदर अशी ही कटोरी दिसते आपली. हे बघा व्यवस्थित आलं आहे. आता इथून ह्या पॉईंटला आपण जॉईंट करून घेऊया. बघा आता हा जो टक्ससाठी आपण जो लाईन बनवली आहे ते इथं दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंचाला असं मार्क करून घ्यायचं आहे. या साईडला 1.5 इंचावर आणि या साईडला 1.5 इंचावरती आपल्याला असं डॉट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर असं स्केलच्या साहाय्याने बघा ही लाईन थोडी क्रॉस झाली होती माझी, पॉईंट बरोबर बनला नव्हता, तर इथं मी सरळ केलं आहे आणि असा टक्स टाकून घ्यायचा. बघा इथून आपली ही कटोरी व्यवस्थित तयार झालेली आहे. आता ही आपण कट करून घेऊया. या पद्धतीने आपण अशी ही कटोरी कापून घेतलेली आहे. आणि आता बघा यानंतर आपल्याला आता आपण स्लीवची पेपर कटिंग बघून घ्या. बघा त्यासाठी आपण असा हा फ्रंट साईडचा पार्ट घेतला आहे आणि त्याला अशा पद्धतीने मी मेजर करून घेतलेला आहे. तर इथं आपलं 10.5 इंच आलेलं आहे. तर 10.5 इंचामध्ये मी इथं 1 इंच कमी करून त्याची घडी घेणार आहे. बघा म्हणजे हे आपली जी टोटल आपली रुंदी आहे ती 9.5 इंच घ्यायची आहे आपल्याला. जितकं पण अंतर येईल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच कमी करून ही रुंदी टाकून घ्यायची आहे. आता बघा उंची किती आहे, तर इथं बाहीची उंची आपली 6 इंच दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला उंचीमध्ये 1 इंच प्लस करावं लागतं. तर खाली जी पट्टी फोल्ड होते त्यासाठी आणि वरती जो आपल्याला स्लीव जॉईंट करण्यासाठी लागतं त्यासाठी आपल्याला 1 इंच इथं प्लस करावं लागतं. बघा अशा पद्धतीनं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून झाल्यावर बघा इथून आपल्याला इथं 1 इंचावरती असा डॉट करून घ्यायचा आहे. आता बघा इथून अशी टेप ठेवायची. 3.5 इंचावरती मी इथं कॅप हाईट टाकत आहे. तर कॅप हाईट टाकल्यानंतर इकडं आपल्याला इथं 1.5 इंचावरती पॉईंट करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती इथं एक पॉईंट करून घेतलेला आहे मी. आणि बघा दंडगेर किती आहे, तर 5.5 आहे. तर 5.5ला मी इथं एक डॉट करून घेतला आहे आणि 5.5च्या पुढं 1.5 इंच मी शिलाई मार्जिनसाठी हे बघा डॉट करून घेतलेलं आहे. आता पट्टीच्या सहाय्याने इथं आपल्याला अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. बघा आता बाहीचा शेप द्यायला बघा कसा आपण इथून असं हळूवार आपल्याला शेप देत असं थोडा राऊंड शेप करत. बाहीचा शेप लगोलग कोणालाही जमत नाही, त्यासाठी प्रॅक्टिसच गरजेची आहे. तर जसं जसं तुम्ही शिवत जाल तसं तसं तुमचा हात बसत जाईल. बघा इथून असा शेप देऊन घेतलेला आहे. हा बाहेरच्या बाहीचा शेप आहे, मागच्या बाहीचा. तर आता बघा आतल्या बाहीला शेप देण्यासाठी बघा इथून मी फ्रंट साईडची जी बाही असते त्यासाठी इथं आपल्याला असं आतून
याच्यामध्ये कमीत कमी अर्धा इंचाच्या पेक्षा जास्त किंवा पाऊण इंचापर्यंत असा हा गॅप असू शकतो. बघा या पद्धतीनं हा आकार देऊन घेतलेला आहे. तसा फिश सारखा आकार इथं तयार होतो. बघा ह्याचं अंतर अर्धा इंचाच्या 1 पॉईंट जास्त आहे. इथून आपल्याला इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही बघा ही आपली शिलाई मार्जिन आहे. ही 1.5 इंचापासून हा 1.5 इंचाचा पॉईंट आणि हा 1.5 इंचाचा पॉईंट हे आपण मॅच केल्यानंतर ही आपली शिलाई मार्जिन बनते. अशा पद्धतीनं ही आपली स्लीवची कटिंग आपण करून घेतोय. आता अतिशय सोपे आहे, पण तुम्हाला सतत केल्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर हे तुम्हाला सोपं वाटून जाईल. बघा इथून असं आपल्याला वरच्या भागावरून कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर असायला आपण ओपन करून घ्यायचं. ओपन करून झाल्यानंतर बघा हा फ्रंट पार्ट आहे आपला. फ्रंट साईडच्या बाहीचा आपला शेप आहे हा. तर इथून आपल्याला हा फ्रंट साईडच्या बाहीचा शेप असा कट करून घ्यायचा आहे. बघा असा फिश सारखा आकार इथं तयार होतो आपला. अशा पद्धतीने आपली ही कटिंग आता पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता किंवा तुम्हाला कोणती कटिंग हवी असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.